तुम्ही अशा नक्की करून बघा. खूप छान झालेले आहेत. वरच्या अजून खूप गरम आहेत आणि ह्या आधी तळलेल्या आहेत ना, अगदी खुसखुशीत होतात. हे बघा, हे आता गरम आहे खूप. आज आपण करणार आहे गुळ गुळ घालून कापण्या. त्यासाठी घेतले गव्हाचं पीठ, 1 वाटी गुळ घेतलेला आहे, वेलची, जायफळ आपल्याला हे सगळं लागणार आहे. आखाड महिन्यात पहिल्याच आपण हे तळण करणार आहे गुळाच्या कापण्या. त्यासाठी घेतलेले ना, त्याच्यासाठी घेतलेले गव्हाचं पीठ आणि गुळ. तर गुळ आपण 1 वाटी घेतलेला आहे. 1 वाटी गुळ घेतलेला आहे. हा गुळ किसून घेतलेला आहे. ज्या वाटीने गुळ घेतलाय त्याच वाटीने अर्धा कप पाणी आपल्याला यात टाकायचंय. 1 वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. गुळ आता आपला फक्त वितळून घ्यायचा. ज्या वाटीने आपण गुळ मोजलेला आहे त्या वाटीने 2 कप गव्हाचं पीठ घेतले. त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घेतलेले. याच्याने आपल्या ज्या कापण्या करणार आहेत त्या खुसखुशीत होतात. 1 चमचा बडीशेप घेतलीये. 3 ते 4 वेलची घेतलेल्या आहेत आणि सुंठ, अर्धा इंच सुंठ घेतलेली आहे फोडून. हे मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायचं. पावडर छान बारीक झालेली आहे. आता आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊ. ही पावडर करून टाकायची म्हणजे फ्लेवर खूप छान येतो कापण्यांना. थोडं जायफळ आपल्याला यात किसून घालायचे. गुळ पण वितळून झालेलं आहे. आता हे पाणी थोडं थंड करून घ्यायचे, कोमट पाणी करून घ्यायचे. खूप गरम आहे आता हे. 1 चमचा खसखस टाकून घेते पिठामध्ये. याच्यासाठी आपल्याला तेलाचं मोहन घ्यायचंय. चमच्याने घेतलं तर तुम्ही 5 चमचे तेल घ्यायचं. पाव चमचा मीठ टाकून घ्यायचंय. गोडाच्या पदार्थात मीठ टाकल्यामुळे चव छान लागते त्याची. कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचंय. मिक्स करून घ्यायचं. आता हे चमच्याने करायचं, तेल गरम असतं. छान आता पिठाला तेल चोळून घ्यायचं. तेल छान चोळून झालेलं आहे पिठाला. अशी मूठ करून बघायची. अगदी छान अशी घट्ट पाहिजे. तेल छान लागलेलं आहे पिठाला. आता आपण यात गुळाचं पाणी टाकून पीठ मळून घेऊ. पाणी टाकून आता आपण हे पीठ मळून घ्यायचं.
कणिक जशी मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. सगळं पाणी आपण इथं वापरलेलं आहे. जर लागलंच तर 1-2 चमचे तुम्ही टाकू शकता, नाही तर एवढ्या पाण्यामध्ये अगदी परफेक्ट भिजून होतं पीठ. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. असं मळून घ्यायचं. अगदी परफेक्ट झालंय हे. तेवढं पाण्याचं प्रमाण पण अगदी बरोबर आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर एक 5-10 मिनिटं हे भिजत ठेवा. नसेल तर लगेच लाटल्या तरी चांगल्या होतात. आता आपण हे लगेच लाटून घेणार आहे. पीठ आपलं खूप छान झालेलं आहे म्हणून. पिठाचे असे उंडे करून घ्यायचे छोटे छोटे. बारीक गॅसवर तेलही तापायला ठेवलेले आहे. आता आपण लाटून घेऊ. लाटताना थोड्या चिरा पडतीलच, त्याने काही फरक नाही पडत. फक्त आपण छान लाटून घ्यायचे. जास्त जाड नाही लाटायची, मीडियम लाटून घ्यायचे आपल्याला हे. एवढी मी पातळ लाटून घेतलेली आहे. थोडीशी खसखस लावून घेऊ आपण वर. विसरले, आत टाकलेलीच आहे आपण पिठामध्ये, पण वरून पण थोडीशी लावून घेऊ म्हणजे छान दिसतात. आणि एकदा लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे छान चिटकली जाते. मस्त अशा डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायच्या. हे बघा किती छान. आणि एवढ्याच लाटून घ्यायची जाड पातळ. तेल अजून तापलेलं नाहीये, आपण एक अजून लाटून घेऊ.
पिठाला कलरही खूप छान आलेला आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण यात तळून घेऊ. दुसरेही आपण अशीच तळून घेऊ. लाईट गेल्यामुळे थोडं बंद केलता गॅस. अंधार पडतो, कलर मग दिसणार नाही म्हणलं चांगला. दुसऱ्याही आपल्या छान तळून झालेल्या आहेत. कलरही सुंदर आलेला आहे याचा. अशा सगळ्या तळून घ्यायच्या. तुम्ही अशा नक्की करून बघा, खूप छान झालेले आहेत. वरच्या अजून खूप गरम आहेत आणि ह्या आधी तळलेल्या आहेत ना, अगदी खुसखुशीत होतात. हे बघा, हे आता गरम आहे खूप. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होतील. तुम्ही अशाच करताल, एकदा अशा केल्या ना नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने करता.